नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। स्वप्नामध्ये साक्षात लक्ष्मी आशीर्वाद देताना दिसणे किंवा लक्ष्मीची मूर्ती दिसल्यास कोणते संकेत मिळतात याबद्दल आपण आज बघणार आहोत। माणसाला विविध प्रकारची स्वप्ने पडत असतात, परंतु पहाटेच्या वेळी पडलेली स्वप्ने खरी ठरतात असे म्हटले जाते। खरे तर आपण दिवसभर ज्या घटना घडतात किंवा जो विचार करत असतो त्या गोष्टी स्वप्नात आपल्याला दिसत असतात। त्यामुळेच मनी वसे ते स्वप्नी दिसे असे आपण म्हणतो। स्वप्ने ही माणसाला लाभलेली फार मोठी दैवी देणगी असून आपली मानसिक परिस्थिती कशी आहे याचा शोध प्रत्येकाला पडलेल्या स्वप्नामधून घेता येतो। तुम्हाला स्वप्नामध्ये लक्ष्मीची मूर्ती दिसणे किंवा साक्षात लक्ष्मी आशीर्वाद देते आहे असे दिसणे हे अतिशय शुभ असं स्वप्न मानलं जातं। लक्ष्मीची किंवा देवीची तुमच्यावर किंवा तुमच्या घरावर कृपा आहे असा त्याचा अर्थ होतो। ज्यांची देवीवर खूप श्रद्धा आणि विश्वास असतो, जे आध्यात्मिक वृत्तीचे असतात, अशा माणसांना किंवा अशा माणसांच्या स्वप्नामध्ये देवीचे दर्शन होते। स्वप्नात देवीने दर्शन देणे म्हणजे तुम्ही खूप सकारात्मक विचार करत आहात आणि तुम्ही जसा विचार करतात तसे देवीच्या कृपेने घडते असा विश्वास ठेवतात। स्वप्नात साक्षात लक्ष्मी आशीर्वाद देताना दिसली तर आगामी काळात तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते, घरात सुख समृद्धी लाभेल, तुमची भरभराट होईल, तसेच तुमच्या मनासारख्या घटना घडतील असा त्याचा अर्थ होतो। अनेकांच्या स्वप्नात देवीची विविध रूपे दिसत असतात। विशेषतः महिला वर्गाला ज्यांचा देवीवर खूप विश्वास असतो किंवा त्यांना देवी विविध रूपात दर्शन देत असते। स्वप्नात कोणाला दुर्गा माता, कोणाला कालिका माता, रेणुका देवी, सप्तशृंगी माता, योगेश्वरी माता, कोणाला एकविरा देवी अशा विविध प्रकारे किंवा विविध देवींचे जे रूपं आहेत किंवा विविध देवींचे दर्शन होत असते आणि हे सर्व शुभ संकेत असतात। नवरात्र उत्सवात आदिशक्तीची पूजा होते। अनेक महिला भक्तिभावाने उपवास करतात। अशा काळात देवीचे दर्शन होणे हा अलभ्य असा लाभ किंवा योग मानला जातो। देवी सर्व इच्छा पूर्ण करते आणि कुटुंबाला आशीर्वाद देते। तुमच्याही स्वप्नामध्ये देवीने कधी दर्शन दिले असेल तर नक्की काहीतरी शुभ घटना घडल्या असतील। तुम्हालाही जर असा काही अनुभव आला असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला हा देवीचा किंवा लक्ष्मी मातेचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। धन्यवाद।